त्यांचं काय म्हणणं आलं, जाधव साहेबांना फोन करा. जाधव साहेबांना फोन करायचं बोलले तिथं प्रॉब्लेम नाही. आम्ही प्रत्येकाला फोन केले, MSCB ला केले. बंद करून टाका ना ते काम. पण तुम्ही ते गटर तिकडे ठेवले अशी ओपन महापुरुषां समोर, काय जरा डोकं बिकं पाहिलं ना. त्या माणसांमुळे आपण कुठल्या कुठे गेलेलो आहे. हे विसरता कामा ना त्यांनी. त्यांच्याशी बोला, फोन कर, त्यांना फोन लावून द्या ना साहेब, जरा आम्ही बोलतो त्यांची. म्हणजे हा महाराष्ट्रभर विषय गाजल्यानंतर त्यांना झोपेतून जागे होती का ते? असा काय विषय काय? त्यांना तुम्ही विचारा जरा, त्यांना फोन लावून द्या जरा. समाज झोपलाय काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही की आपण कवर टाळून ठेवायचं तो काम. नाही जमत तर राजीनामा द्या ना, पगार देतो ना सगळे. त्यांना पगार कमी पडतोय काय कमी पडतोय काय आम्हाला कळत नाही, त्यांनी काही काम टाळून ठेवलेलं आहे. तिथून पुढे थोडं दुसऱ्या जागेवर असं तर काय वाटत नाही. पण बरोबर बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या पुतळ्या समोरच ते एकदम हे झालेले आहेत. गटर ओपन करून ठेवली. आम्हाला तिकडे महापुरुषांचे फोटो, आखलीचा भाग पाहिजे त्यांना. आखलीचा नाही काम करत राजीनामा द्या, घरी बसा ना, काय फरक पडतोय आम्हाला. त्यांना सांगा होतं तुम्ही तात्काळ त्या जागेवर या, जागेचं काय ते बघा आणि तेवढं ते मिटून टाका. ते त्याचा 14 तारखेला आम्ही बघा मग काय देऊ, मग करू. मग आम्ही आंदोलन तर घेणारच आहोत त्या विषयावर. 10 तारखेचं आम्ही अल्टिमेटम दिलेलं. 10 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलं तर ठीक आहे, नाही केलं तर मग आम्ही पुढे बघू. मग पुढचं पाऊल काय तुम्हालाच नाही करायचं होतं, तुम्ही तसंच ठेवून द्यायला पाहिलं होतं. आणि केलं तर शेवटपर्यंत केलं पाहिजे होतं. महापुरुषांचे आम्ही अपमान सहन करणार नाही, तुम्ही त्यांना सांगा. त्यांना फोन लावा ना साहेब जरा. त्यांना माहिती आहे विषय, त्यांना माहिती. जनतेने त्यांना दुपारी त्यांच्याशी चर्चा केलेली, पण उडवडीचे उत्तर असल्यामुळे आम्हाला इथपर्यंत यावं लागतं. ठेकेदारांना आपण पूर्वी पत्र दिले होते. काम पूर्ण करून त्याला पत्रव्यवहार पण केला. आपण केलं काहीच कारण दिला ते अहो दिसते ना साहेब, 8-9 महिने झाले, वर्ष झालं नाही त्या गोष्टीला. रस्त्याचं टेंडर निघून तो काम चालू करून मी जाधव साहेबांशी बोललो ना, त्यांचं असं म्हणाले का हे काम आम्ही 3 वर्षांपासून चालू केले. 3 वर्ष झाली, ठीक आहे ना. आता त्यांना तांत्रिक अडचणी दिसायला लागल्या. काय तिथं बाबा गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे, तिथं MSCBचा प्रॉब्लेम आहे, BSNLच्या येणाऱ्या वायरिंगचा प्रॉब्लेम आहे. मला सांगा, एखादं जर काम जर तुम्ही घेताय तर आराखडा केला पाहिजे ना. त्याच्या टेक्निकल बाबी आहेत त्या आधीच क्लिअर केल्या पाहिजे ना, आणि मग काम केलं पाहिजे ना. बरं पूर्ण सगळं झालं तर केवळ तेवढा जो 10-12 फुटांचा पॅच आहे तेवढंच काम अपूर्ण राहिले. ते जाणीवपूर्वक ठेवलंय का काय असं होतं ना. जातीवादी दुसरी होतं ना साहेब, असं आहे का? त्या मूर्खांना ऐका ना, मूर्खांना सांगा हे तुम्ही वातावरण वाढू नका. तुम्हाला नाही जमलं ते सगळं बंद करून टाका, ते झाकून टाका ते सगळ्या गोष्टी, पण हे असं ओपन ठेवू नका. विषय असा होतोय की बांगरला फोन केला तर बांगर म्हणतोय माझं काही प्रॉब्लेम नाही, जाधव साहेबांशी बोला. जाधव साहेबांना बोललं तर माझं काही प्रॉब्लेम नाही, बांगरशी बोला. पुन्हा MSCB वाल्यांचा प्रॉब्लेम आहे. MSCBला पण पत्र दिले ना म्हणून तुमचे शिफ्टिंग करून घ्या. तुम्ही सांगा ना काय प्रॉब्लेम, मला काय म्हणायचंय, आम्ही बोलू त्यांच्याशी, पण ते ओपन तरी झालं पाहिजे. तुमचंच कॉर्डिनेट एकमेकांशी नाही, पत्र घेऊन तुम्ही अर्धा 2 महिने बिस्तर पडलेले असे नाही ना साहेब. बघा त्याला चालला भेटले पाहिजे ना साहेब. 14 एप्रिलला सुद्धा तिथे कार्यक्रम होता. त्याचवेळी आम्ही बांगरला सांगितलं होतं की हे तुम्ही तुमचा विषय तो क्लिअर करा. तिथं ते रस्त्यावरची झाडं कापून तिथं टाकली होती. त्यांना त्याचवेळी झाले, त्यांनी ते आत्ता तिथलं काढलं. 7 महिन्यांपासून हा विषय पेंडिंग. आत्ता सुद्धा 10-15 दिवसापूर्वी बांगरशी बोलणं झालं तर लेट आम्ही 10 दिवसाच्या आतमध्ये काम फिनिश करतो. अजूनही महिना. मग नेमकं आता तुमचा प्रॉब्लेम आहे का ठेकेदाराचा प्रॉब्लेम आहे? मला लेखीच कळवणार. लेखी नाही साहेब आम्हाला तेव्हा तुम्ही लेखी द्या, तो भाग वेगळा, पण तुम्ही ना ते काम पूर्ण करणार झाकून टाका. 2 ऑप्शन आहे. तुम्ही ना वर्ष तुम्ही टांगवा, तो विषय नाही. तो तुमचा वैयक्तिक काय असेल भाग आम्हाला माहिती नाही, पण त्या महापुरुषांच्या पुढे तुम्ही गटर राशी ओपन करता. लोकांच्या याच्यामध्ये तर प्रसाद पुढे चढवलेला जातो, पण जायला पण जागा नाही त्या गोष्टीवर. गटर ते मच्छर, ते किती घाण वाटते, ते निर्लज्ज सारखं लाज वाटते आम्हाला तिकडं हे सगळं बघून. साहेब कसं आहे, आम्ही वेळोवेळी सांगितलेले आहे. आता पत्रव्यवहार करतोय, काम लवकर चालू करा. मी तुम्ही 2 दिवसाच्या आत चालू करा आणि काम फिनिश करा. त्यांना जाधव साहेबांना तुम्ही सांगा. फोनवर जरी त्यांच्याशी बोललं तर त्यांची भूमिका व्यवस्थित नसती
त्यांना जर असं वाटत असेल किंवा कार्यकर्त्यांना आम्ही बोलू रोडची उत्तरं देऊ हे होणार नाही. त्यांना तुम्ही आता आम्ही ऑन पेपर तुम्हाला दिलेलं आहे, काम करा अगर करू नका, आम्हाला देखील देखील खुलासा तुम्ही द्या, काय विषय आहे तुमचा आम्हाला पत्रव्यवहार झाला पाहिजे. काम करायचं असेल तरी सांगा. अहो पण झालं ना त्याला वर्ष. मला काय म्हणायचं, तुम्ही काम पेंडिंग ठेवले ना, तुम्ही काहीतरी टाका ना त्याच्यावर साहेब. तो वर्ष आहे ना, तो वर्षभर नसतो पेंडिंग. तो आपल्या एवढे खोद दिलाय मला वाटतं, त्याच्या पलीकडचं खोद होत आपण विषय काय झाला, तो विषय काय झाला कोण आपण सहन करतो तिथं प्रॉब्लेम असू द्या, समजा ड्रेनेजचा आधीचा प्रॉब्लेम असू द्या किंवा काय असू द्या. मी काय म्हणते, समजा एखादं काम जर तुम्ही घेतलंय आधी त्यातल्या टेक्निकल गोष्टी बाजूला करून मग केलं पाहिजे ना. आता जर पण तिथं काम सगळं येऊन तिथं थांबते आणि मग आता तुम्हाला टेक्निकल एरर दिसायला साहेब, एक छोटीशी गोष्ट मला सांगा, जर कोणत्या अधिकाऱ्याच्या पीडब्ल्यूडीचा जो कोणी अधिकारी असेल त्याच्या घरासमोर अशी गटर लाईन खोलून ठेवली, त्याला चालेल का साहेब? तो सहन तरी करेल का साहेब? ज्या माणसाने आज देश घडवलाय, ज्या माणसाने हे संविधान लिहिलंय, तुम्ही त्या माणसाला तुम्ही असं तुम्ही गटर समोर तुम्ही म्हणजे ते काय ठेवल्यासारखं झालं, म्हणजे डोक्याचा भाग पाहिला ना साहेब. कोणी तो अधिकारी, त्याला बोलवा ना, त्याला तुम्ही फोन लावून द्या ना. आता उद्या आम्ही त्यांना भेटू, त्यांना तुम्ही मेसेज द्या, त्यांना मेसेज द्या की बाबा हा विषय क्रिटिकल फोन लावून द्या. नाही तर आम्हाला सांगा उद्या भेटायला, त्यांना सांगा उद्या स्पॉटला या तुम्ही. उद्या स्पॉटला येऊन पाणी काढणं तर म्हणा आम्ही इकडे येऊन बघा मग काय करतो ते, मग काय होईल ते होईल. आम्ही पण घेऊ नका म्हणा, हा विषय खूप आहे. आम्ही आम्हाला काय घेणं देणं पडलंय, कोणता अधिकारी असू काय असू.